तर बीड सरपंच हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे आरोपी कृष्णा आंधळे आता फरार घोषित करण्यात आलेला आहे। कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला बक्षीस सुद्धा मिळणार आहे। एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय। सातवा म्हणजे आठवा आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तो अजूनही फरार आहे। पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात अजूनही अपयश येत आहे आणि म्हणून आता त्याला फरार घोषित करण्यात आलाय। विनोद जिरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विनोद, आपण पाहतोय की कृष्णा आंधळेवरती बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलंय। नेमकं पोलिसांनी आता हा जो निर्णय घेतलाय त्यामागचं कारण काय? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी 9 डिसेंबरला ही घटना घडली होती। मात्र अद्यापपर्यंत कृष्णा आंधळे हा फरार आहे। पोलिसांना गुंगारा देण्यात तो या ठिकाणी यशस्वी झालाय। मात्र आता या ठिकाणी बीड पोलिसांनी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलंय। त्या अगोदर बीड पोलिसांनी जो सुदर्शन घुले आहे त्याच्यासोबत जे सुधीर सांगळे देखील आहेत यांना देखील बक्षीस जाहीर केलं होतं। मात्र त्या दरम्यान कृष्णा आंधळे हा पकडला गेला नाही। मात्र आता पुन्हा एकदा बीड पोलिसांनी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलंय आणि तपास जो आहे तो आता अधिक वेगाने करत असल्याचं पाहायला मिळतंय। अच्छा, धन्यवाद विनोद। अगदी सविस्तर आपण अपडेट दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरारच आहे आणि त्यामुळे पोलिसांनी पाऊल उचललंय। पोलिसांनी जो कोणी कृष्णाचा पत्ता सांगेल त्याला बक्षीस सुद्धा घोषित केलंय। अनेक पथकं खरं तर पोलिसांनी कृष्णाच्या शोध मोहिमेसाठी पाठवली होती राज्यभरात। मात्र अजून सुद्धा कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा काही लागत नाहीये।